हॅलो गाईज, आज 5 जुलै आहे आणि सकाळचे 6:11 झालेले आहे. तर आज म्हणजे आमचं मेडिकलसाठी 7:30ची रिपोर्टिंग म्हटलं आहे की 7:30 वाजता तुम्ही येऊन जा इकडे. तर अचूक वेळ आहे म्हणा, तर थोडंसं व्यायाम वगैरे करून घेतो आणि मग 6:45 वाजता चाललो जाईल. मग अर्ध्या तासात तयारी करून 7:15ला तिथं उपस्थित राहून जाईल. मग मेडिकल होऊन जाणार आज असं वाटते. हे पुढचं आणि हे हॉस्टेल आहे, हॉस्टेल संख्या 3 आणि इथे माझी रूम आहे 8 नंबरची. तर चला मित्रांनो, मी जातो, थोडंसं करतो आणि नंतर लगेच येऊन जाऊ. इथूनच आहे एंट्री. आज थोडं वातावरण चांगलं दिसत आहे इथे. ते तिकडे ट्रान्झिट हाऊस आहे, हे मधात ग्राउंड आहे, एक तिकडे हॉस्टेल आहे वाटते, तिकडे हॉस्टेल आहे आणि इकडे गर्ल्स हॉस्टेल आहे. इथे एक हॉस्टेल आहे आणि इथे ट्रान्झिट हाऊस, इकडे हॉस्टेल नंबर 3. तर फायनली गाईज व्यायाम झाला आहे, थोडासा बेसिकवाला 4-5 प्राणायाम आणि 2-4 योगासन एवढ्या याच्यात होऊन जाते. तसं ते खाली टाकायची चटई वगैरे आणलेली नसल्यामुळे जेवढे पण पॉसिबल्स होते व्यायाम ते केलेले आहे. बाकी आता टाईम पण झाला आहे 6:47 झाला आहे, जसा आपला टाईमचा शेड्यूल होता. आता अर्ध्या तासात तयारी करून निघायचं आहे इथून. तर आता मी माझ्या रूमकडे जात आहे. हॅलो गाईज, आता ते मेडिकलसाठी टाईम होता 7:30चा. 7:30ला 2-3 मिनटं बाकी आहे. तर मी जात आहे, तर पाहतो आता काय आहे. तर तिथे म्हणजे कालचे जेवढे पण ज्यांचा टी व्ही झाला त्यांचं आज मेडिकल होणार आहे. जे राहिलेले आहे त्यांचं लवकर जर होणार तर बरं होईल, म्हणून लवकर जात आहे. गाईज, इथे इस्पात जनरल हॉस्पिटलमध्ये आम्हाला आणलेलं आहे आणि इथे कॉन्फरन्स हॉलमध्ये ठेवलेलं आहे. मध्ये आम्ही आलेलो आहे आणि हे हॉस्पिटल आहे आणि हे मागचा कॉन्फरन्स हॉल आहे आणि ते हॉस्पिटल आहे. सध्या आम्ही इथे कॉन्फरन्स हॉलमध्ये आहे आणि या हॉलमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे. गाईज, हाईट अँड वेट झालेलं आहे आणि आता ब्लड टेस्ट होणार आहे. तर सध्या याच्यामध्ये म्हणजे तो फॉर्म घेतला आहे, हाईट वेट झाला आहे, त्याची आता ब्लड टेस्ट घेणार आहे. हॅलो गाईज, आय टेस्ट झालेली आहे, पण आय थिंक लेफ्ट आयमध्ये थोडा नंबर आहे वाटते, त्यामुळे ते टेस्ट वगैरे झाली आहे. पण आता ENTचे टेस्ट व्हायचे आहे. तर तुम्ही इथे आय टेस्ट झाले आणि तिकडे ते आहे, तिथे हे झालेलं होतं. तर त्या मॅडम आलेल्या आहे, आता आय थिंक करावं लागेल बाकी टेस्ट. हॅलो गाईज, नाश्ता वगैरे झालेला आहे. आता ते ऑडिओमेट्री वगैरे करायला चाललो आम्ही. सध्या बसमध्ये बसलेलो आहे.
आपण RSP मध्ये आलेलो आहे. नाही पण कशाला आणलं, इथे असेल ते फॅसिलिटीज. हॅलो गाईज, हे RSP मध्ये आम्हाला मेडिकलचाच पार्ट आहे, त्याच्यासाठी मे बी आणलेलं असेल. तर आता माहीत पडलं, आता जात आहे आम्ही. तर RSP मध्ये आपण आलेलो आहे. तर हे पूर्ण प्लांट आहे, हे RSP रॉरकेला स्टील प्लांटमध्ये घेऊन आलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, हाय सिक्युरिटी आहे आणि मेडिकलच्या पार्टसाठी आलेलं होतं इथे. आता म्हणजे नाही ते ECG आणि एक्सरे बाकी आहे का माहिती, ते होते काही काय त्या हॉस्पिटलमध्ये नव्हतं वाटते. तर आता त्याच्यासाठी चाललं. तिथे होऊ शकते. हे 14 जण आहे आमची गँग, 14ची. गाईज, हे आहे ऑक्युपेशनल हेल्थ सर्व्हिस सेंटर. तर इथे ऑडिओमेट्री झालेली आहे माझी. या साईडनं रस्ता होता, तर तिथे म्हणजे माझी झाली आहे. आणखी ते 14 जण होतं त्यांची व्हायची आहे सध्या. तर होत आहे ते. तर थोडं मी बाहेर येऊन गेलो झाला आहे. तर तो बाहेरचा रस्ता आहे तिथून, आणि तिकडे मग ते प्लांट आहे, रॉरकेला स्टील प्लांट. हॅलो गाईज, हे झालेलं आहे ऑडिओमेट्री. आता आम्ही निघत आहे, आता हॉस्टेलवर जाणार, तिथे लंच वगैरे करणार. मग ते एक्सरे आणि ECG राहिलेला आहे, तो पार्ट कंप्लीट झाला की मग होऊन जाईल मेडिकल वगैरे. हॅलो गाईज, जेवण झालेलं आहे. आज पनीर वगैरे होतं, नॉनव्हेज व्हेज होतं. तर नॉनव्हेजमध्ये फिश होती आणि व्हेजमध्ये पनीर होतं. पनीरच जेवलं. आणखी ECG आणि एक्सरे बाकी आहे, तर त्याच्यासाठी आता जाणार आहेत. वेळ आहे आता 1:30 वाजले आहे, 2 वाजता आहेत. हॅलो गाईज, 2:10 झाले आहे आणि 2:15 किंवा 20 10-15 मिनिट ECG आणि एक्सरेसाठी जायचं आहे, मेडिकलसाठी. तर जात आहे. तुम्ही इकडे बघू शकता, इकडे हे हॉस्टेल वगैरे त्यावाल्या ट्रॅव्हल्समध्ये जायचं आहे. आता निघणारच ते, काही मुलं यायचे आहे, आता येणार. गाईज, ECG झालेला आहे, आता एक्सरे वगैरे व्हायचं आहे. गाईज, एक्सरे आता काढत आहे, म्हणजे ह्याच्यानंतर माझाच नंबर आहे, त्यासाठी जाणार आहे. गाईज, हीच ती बस आहे ज्यामध्ये आम्ही आलेलो होतो. याच्यामध्ये जायचं आहे. आणखी आमचे टेस्ट झालेले आहे सध्या, एक्सरे वगैरे सगळं. आता जवळपास 3:15 वाजलेले आहे, पण फायनल वगैरे टेस्ट व्हायची आहे, म्हणजे ते फायनल रिझल्ट वगैरे द्यायचा आहे. तर त्यासाठी आता आम्ही थांबलेलो आहे. तो रस्ता आहे ना, ते पार्किंगच्या बाजूने, तिथून एंट्री आहे. तसा तिथे मेन हॉस्पिटल आहे त्या साईडनं. आणि इकडे इथे एक्सरे आहे वाटते, तिकडे ECG आहे, मधात गार्डन आहे.
हॅलो गाईज, 7:55 झाले आहे. आम्ही नाश्ता वगैरे केला आहे. आमचं जे मेडिकल आहे ते 7 वाजता झालं असं नाही ना? हां, 7च्या जवळपास झालं, 7-10च्या आसपास. म्हणजे इथे आम्ही टच झालो आता 15-20 मिनटं आधी. नाश्ता वगैरे केला. 8:30 वाजता आणखी डिनरसाठी यावं लागेल इथे. आणि रिपोर्ट वगैरे उद्या वगैरे आम्हाला माहीत पडणार फिट वगैरे आहे का. हॅलो गाईज, रूमवर आलेलो आहे आता आणि आता थोडंसं आराम करतो 8:30 वाजेपर्यंत आणि मग जेवण करायला जातो. आणि थोडंसं आज थकलो कारण की त्या मेडिकलमध्ये ECG, एक्सरे, युरिन सॅम्पल, ब्लड सॅम्पल, वेट, हाईट, चेस्ट एवढं सारं झालं. BP वगैरे तर खूप सारं एवढे 5-6 डॉक्युमेंट झाले. तर त्याच्यात खूप सारा टाईम गेला. तर आता थोडा आराम करतो आणि जेवण करायला चाललो जाऊ. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर आता 9 वाजलेले आहे. आजची तारीख माहीतच आहे तुम्हाला, 5 तारीख आहे, 5 जुलै. आणि आता संध्याकाळचं जेवण आहे, चिकन वगैरे आहे वाटते. चिकन स्वीटमध्ये काय माहीत नाही. पनीर राहील व्हेजवाल्यांसाठी आणि स्वीट राहील, तर त्याच्यासाठी जात आहे. तर वेळ आहे आणखी. हॅलो गाईज, जेवण झालेलं आहे. म्हणजे ना आज काय होतं, चिकन होतं, मिक्स व्हेज होतं, चण्याची भाजी होती, दाल फ्राय होती आणि भात होता आणि पोळी होती आणि रसगुल्ला होता. एवढं सारं होते जेवायला. तर जेवण झालेलं आहे. आता ब्रश करतो, थोडंसं इकडे तिकडे घुमायचं आणि मग जेवण झोपायचं. जेवण तर झालंच आहे पहिलेच. तर ठीक आहे, ब्रश वगैरे करतो. हॅलो गाईज, हे आता राऊंड मारणं चालू आहे. याच्या ग्राउंडच्या 4 ते 1 राऊंड झालेला आहे. आता बाकी पण राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. असा रोड आहे तो. तिथे कुत्रे बसलेले आहे, ते तिथे बघू शकता. त्या साईडनं, त्या साईडनं जे आहे ते मेस आहे. त्या साईडनं रिक्रिएशन रूम आहे. म्हणजे तिथं हे एक आहे, ते जे गाडी आहे ना उभी तिथे लेफ्ट साईडला. म्हणजे तिथे कॅरम वगैरे आहे, इंडोअर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज काहीतरी रिक्रिएट करा म्हणते. कुत्र्याची गँग डबल आली आहे इकडे. तिथून हाकललं वाटते का नाही. पळाले तिकडे.